आई बनणार बिझनेस वुमन. संध्याकाळची वेळ होती आणि चिंकी बाबांची खूप वाट पाहत होती. थोड्याच वेळात बाबा घरी येतात. काय झालं चिंकी, तू इथे का उभी आहेस? बाबा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. चला आज जाऊ. हा चिंकी, बोल. बाबा, माझ्या शाळेत नाटक होणार आहे. त्यात मलाही रोल मिळालाय. पण त्या रोलसाठी मला एक सॉफ्ट टॉय हवंय जो माझं पेट असेल. ओ वाव, पण मग यात प्रॉब्लेम काय आहे चिंकी? बाबा, माझ्याकडे एकही सॉफ्ट टॉय नाहीये जे माझं पेट होईल. अच्छा, चला मग तुझ्यासाठी आता पेट शोधू. मग बाबा आपला मोबाईल काढतात आणि पुंटून किड्सची वेबसाईट पाहतात. हे बघ चिंकी, हे आहेत सॉफ्ट टॉयज. आता सांग बघू, तुला यातले कुठले हवेत? अरे वा बाबा, हे किती सॉफ्ट टॉयज आहेत आणि किती क्यूटही आहेत. इथे तर लॅब्राडॉग, स्क्वेरल, बनी, टेडी, मंकी आणि अजून कितीतरी सॉफ्ट टॉयज आहे. मी कोणतं घेऊ बाबा? अरे, जो तुला सगळ्यात जास्त पसंत असेल. मला लॅब्राडॉग सगळ्यात छान वाटतंय बाबा. तुम्ही मला तोच घेऊन द्या. ठीक आहे चिंकी, मी ऑर्डर केलाय. लवकरच तुझं लॅब्राडॉर येऊन जाईल. थँक्यू बाबा. चिंकीचा प्ले 1 दिवसानंतर होता आणि आज चिंकीचं पार्सल येऊन जातं. चिंकी आपलं सॉफ्ट टॉय पाहून खूप खुश होते. वाव, माझा लॅब्राडॉर किती मस्त आहे. बघ ना गट्टू. हो चिंकी, हा खूप गोड आहे. आता उद्या नाटकाला मजा येईल. सगळेजण माझा पेट बघून खूप खुश होतील. चिंकी, उद्या तू नाटकात खूप छान परफॉर्म कर. जेव्हा तू घरी येशील तेव्हा मी तुला सरप्राईज देईन. वाव, ओके आई. दुसऱ्या दिवशी चिंकी शाळेतून घरी येते आणि आईला सांगते, आई आई, माझं नाटक खूप छान झालं. सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं आणि सगळ्यांना माझं पेट सुद्धा आवडलं. खूप छान चिंकी, मला माहिती होतं तू चांगलं काम करशील. आई, तू म्हणाली होतीस की मला सरप्राईज मिळेल. कुठे? आई किचन मध्ये जाते आणि चिंकी करता केक घेऊन येते जो तिच्या नव्या सॉफ्ट टॉयच्या चेहऱ्याच्या आकाराचा होता. वाव, हा किती मस्त आहे आई. हा तर किती क्यूट डॉगच्या आकाराचा केक आहे. चिंकी, हा स्पेशल केक तुझ्यासाठी आहे. आजचं नाटक छान झाल्याबद्दल. बाबा येतच असतील, मग सोबत कापूया. थोड्या वेळात बाबा घरी येतात आणि मग सगळेजण एकत्र केक कापतात. सगळेजण आईने बनवलेल्या केकची खूप स्तुती करतात. वाव आई, हा केक तर खूप टेस्टी आहे. खरंच आई, जितका छान दिसतोय हा, तितका छान खायलाही लागतोय. तू तर केकचा बिझनेस करायला हवा आई. हो चिंकी, तू अगदी ठीक बोलतेस. मी आईला केव्हाच म्हणतोय की तिने केकचा बिझनेस करायला हवा. बर, पण कसं? कसं म्हणजे? चल, उद्याच कॉलनीमध्ये जाऊन सगळ्यांना सांगूयात की आईने केक बनवायचा बिझनेस सुरू केलाय आणि ज्याला हवा असेल त्याने येऊन आम्हाला ऑर्डर द्यावी. हां, बरोबर बोलतोयस गट्टू. आपल्याला कुठून तरी सुरुवात करावीच लागेल. ठीक आहे, उद्याच ह्या कामाला सुरुवात करू. ठरलं तर मग उद्यापासून आईचा बिझनेस सुरू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. हे घ्या गट्टू चिंकी, हे पॅम्पलेट्स गल्लीमध्ये सगळ्यांना द्या. यात आईच्या नव्या बिझनेस बद्दल लिहिलंय आणि सोबतच तिचा नंबरही दिलाय. हां, यामुळे लोक सहज ऑर्डर देऊ शकतील. ओके बाबा, मी आणि चिंकी उद्या सगळ्यांना पॅम्पलेट्स देऊ. दुसरा दिवस असतो आणि दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी सगळ्या कॉलनीत आईच्या बिझनेस बद्दल सांगतात आणि पॅम्पलेट्सही वाटतात. आणि बाबा एक बोर्डही बनवून आणतात ज्यात आईच्या बिझनेस बद्दल माहिती लिहिलेली असते. बाबा तो बोर्ड गेटवर लावतात. 1 तासानंतर गट्टू चिंकी देखील घरी परततात. काय झालं मुलांनो? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहू लागतात. अरे सांगा ना काय झालं? कॉंग्रॅच्युलेशन्स आई. आई, तुला पहिली ऑर्डर मिळालीये. आपल्या शेजारी ज्या काकू राहतात ना, त्यांच्या मुलीचा 3 दिवसांनी वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्याला केकची ऑर्डर दिलीये. आणि आई, जवळच एक दादा एकटे राहतात आणि आजच त्यांनी एका कुत्र्याला आणलंय. त्यांनी सांगितलं की ते त्याची वेलकम पार्टी ठेवतायत आणि त्यासाठी ते तुझ्याकडून एक केक घेणार आहे. त्यांना केक आजच हवाय. अरे वा, म्हणजे आपल्याला आपली पहिली ऑर्डरही मिळाली. हो बाबा हो, आता आई बिझनेस वुमन जी बनलीये. सगळेजण एकत्रित हसतात आणि आई केक बनवायला सुरू करते.
थोड्या वेळात आई आपली पहिली ऑर्डर बनवते आणि त्याला ती पॅक करते आणि ती गट्टू सोबत डिलिव्हर करायला चालली होती. थांबा थांबा, आईची ही पहिली ऑर्डर ना, चला एक छान फोटो काढूयात. अरे नाही, माझ्या एकटीचं नाही, या तुम्ही सगळे या. मग सगळे आईच्या पहिल्या ऑर्डर सोबत एक सेल्फी घेतात. यानंतर जाऊन गट्टू आणि आई केकची डिलिव्हरी करतात. संध्याकाळी कस्टमरचा कॉल येतो की त्यांना केक खूप आवडला. सगळे खूप खुश होतात आणि अशा प्रकारे आईच्या नव्या बिझनेसची सुरुवात होते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.